ഭാഗവതം ക്യാൻറ്റോ 3 ചാപ്റ്റർ 15. ഭാഗവതം സ്കന്ധം 3 അധ്യായം 15. മൈത്രേയ ഉവാച പ്രാജാപത്യം തു തത്തേജത് പരതേജോഹനം ദിദിഃ ദധാര വർഷാണി ശതം ശങ്കമാനാസുരാർദ്ധനാത് ലോകേ തേന ഹതാ ലോകേ ലോകപാലാഃ തൗജസഃ ന്യവേദയൻ വിശ്വസൃജേ ധ്വാന്തവ്യതികരം ദിശാം. ദേവാഊചുഃ തമയേതദ്വിഭോ വേദ്ധ സംവിഘ്നാ യദ്വയം വൃശം ന ഹ്യവ്യക്തം ഭഗവതഃ കാലേനാസ്പൃഷ്ടവത്മനാ. ദേവദേവ ജഗദ്ധാതർലോകനാഥ ശിഖാമണേ പരേഷാമപരേഷാം ത്വം ഭൂതാനാമസി ഭാവവേത്. നമോ വിജ്ഞാനവീര്യായ മായയേദമുപേയുഷേ ഗൃഹീത ഗുണഭേദായ നമസ്തേ വ്യക്തയോനയേ. യേ ത്വാനന്യേന ഭാവേന ഭാവയന്ത്യാത്മഭാവനം ആത്മനി പ്രോതഭുവനം പരം സദസദാത്മകം തേഷാം സുപക്വയോഗാനാം ജിതശ്വാസേന്ദ്രിയാത്മനാം ലബ്ധയുഷ്മത്പ്രസാദാനാം ന കുതശ്ചിത്പരാഭവഃ. യസ്യ വാചാ പ്രജാഃ സർവാ ഗാവസ്തന്യേവ യന്ത്രിതാഃ ഹരന്തി ബലിമായത്താസ്തസ്മൈ മുഖ്യായ തേ നമഃ. സത്വം വിദത്സ്വ ശംഭൂമം തമസാ ലുപ്തകർമ്മണാം അദഭ്രദയയാ ദൃഷ്ട്യാ ആപന്നാനർഹസീക്ഷിതും. യേഷ ദേവദിതേർഗർഭ ഓജഃ കശ്യപമർപ്പിതം ദിശസ്തിമിരയൻ സർവാ വർദ്ധതേഗ്നിരിവൈധസി. മൈത്രേയ ഉവാച സപ്രഹസ്യ മഹാബാഹോ ഭഗവാൻ ശബ്ദഗോചരഃ പ്രത്യാചഷ്ടാത്മഭൂർദേവാൻ പ്രീണൻ രുചിരയാ ഗിരാ. ബ്രഹ്മോവാച മാനസാ മേ സുതായുഷ്മത് പൂർവജാ സനകാദയഃ ചേരുർവിഹായ സാ ലോകാൻ ലോകേഷു വിഗതസ്പൃഹാഃ. തയേകദാ ഭഗവതോ വൈകുണ്ഠശ്യാമലാത്മനഃ യയുർവൈകുണ്ഠനിലയം സർവലോകനമസ്കൃതം. വസന്തി യത്ര പുരുഷാ സർവേ വൈകുണ്ഠമൂർത്തയഃ യേ നിമിത്തനിമിത്തേന ധർമ്മേണാരാധയൻ ഹരിം. യത്ര ചാദ്യഃ പുമാനസ്തേ ഭഗവാൻ ശബ്ദഗോചരഃ സത്വം വിഷ്ടഭ്യ വിരജം സ്വാനാംനോ മൃഡയൻ വൃഷഃ. 3:15-16 അനുഷ്ടുഭം എന്ന വൃത്തവും 17 മുതൽ 50 വരെ വസന്തതിലകം എന്ന വൃത്തവുമാണ് മൈത്രേയൻ ഉപയോഗിച്ചിരിക്കുന്നത്. യത്ര നൈശ്രേയസം നാമ വനം കാമദുഃഖൈർദ്രുമൈഃ സർവർത്തുശ്രീഭിർവിഭ്രാജത് കൈവല്യമിവ മൂർത്തിമത്. വൈമാനികാഃ സലലനാശ്ചരിതാനി യത്ര ഗായന്തി ലോകശമലക്ഷപണാനി ഭർത്തുഃ അന്തർജലേനു വികസന്മധുമാധവീനാം ഗന്ധേന ഖണ്ഡിതധിയോപ്യനിലം ക്ഷിപന്തഃ. പാരാവതാന്യഭൃതസാരസചക്രവാകദാത്യൂഹംസശുകതിത്തിരിബർഹിണാം യഃ കോലാഹലോ വിരമതേ ചിരമാത്രമുച്ചൈർഭൃംഗാദിവേ ഹരികഥാമിവ ഗായമാനേ.
मन्दारकुन्दपुरवोत्पलचम्पकार्णपुन्नागनागबकुलाम्बुजपारिजाताः गन्धर्चिदे तुलसिकाभरणेन तस्या यस्मिंस्तपःसु मनसो बहुमानयन्ति यत्सङ्कुलं हरिपदानदिमात्रदृष्टैर्वैडूर्यमारकदहेममयैर्विमानैः येषां बृहत्कडितडास्मिदशोऽभिमुख्य कृष्णात्मनां नरज आददुरुत्स्मयाद्यैः श्रीरूपिणी कुणयदी चरणारविन्दं लीलाम्बुजेन हरिसत्मनि मुक्तदोषा संलक्ष्यते स्फटिककुड्य उपेदहेम्नि सम्मार्जतीव यदनुग्रहणेऽन्ययत्नः वापीषु विद्रुमतडा स्वमलामृदाप्सु प्रेष्यान्विता निजवने तुलसीभिरीशम् अभ्यर्चति स्वलकमुन्नसमीक्ष्य वक्त्रमुच्छेषितं भगवदेत्यमदाङ्गयच्छ्रीः यन्न व्रजन्त्यकभिदो रचनानुवादा शृण्वन्ति येऽन्यविषया कुगतामधिक्नीः यास्तु श्रुता हतभगैर्नृभिरात्तसारास्तां क्षिपन्त्यशरणेषु तमः सुहन्त येऽभ्यर्थितामपि च नो नृगतिं प्रपन्ना ज्ञानं च तत्त्वविषयं सहधर्मयत्र नाराधनं भगवतो वितरन्त्यमुष्य सम्मोहिता विदतया बधमायया ते यच्च व्रजन्त्यनिमिषामृषभानुवृत्त्या दूरे यमाह्युपरि न स्पृहणीयशीलाः भर्तुर्मृधस्सु यशसः कथनानुरागवैक्लव्यबाष्पकलया पुलकीकृताङ्गाः तद्विश्वगुर्वधिकृतं भुवनैकवन्द्यं दिव्यं विचित्रविबुधाग्र्यविमानशोचिः आभुपरां मुदमपूर्वमुपेत्य योगमायाबलेन मुनयस्ततधो विकुण्ठम् तस्मिन्नदित्यमुनयः षडसज्जमाना कक्षा समानवयसा वदसप्तमायाम् देवावचक्षदगृहीतगदौ परार्ध्यकेयूरकुण्डलकिरीटविडङ्गवेषौ मत्तद्विरेफवनमालिकया निवीदौ विन्यस्तयासितचतुष्टयबाहुमध्ये वक्त्रं भ्रुवाकुडिलया स्फुटनिर्गमाभ्यां रक्ते क्षणेन च मनाग्रभसं ददानौ द्वार्ये तयोर्निविविशुर्मिषदोरपृष्ट्वा पूर्वा यथा पुरडवज्रकवाटिकायाः सर्वत्र ते विषमया मुनयः स्वदृष्ट्या ये सञ्चरन्त्यविहदा विगताभिशङ्काः तान्वीक्ष्य वादरशनां चतुरकुमारान् वृद्धान् दशार्धवयसो विदितात्मतत्त्वान् वेत्रेण चास्कलयदा मददर्हणांस्तौ तेजो विहस्य भगवत्प्रतिकूलशीलौ ताभ्यां मिषत्स्वनिमिषेषु निषिध्यमाना स्वर्हत्तमाह्यभिहरे प्रतिहारपाभ्याम् ऊजुः सुहृत्तमधिदृक्ष
क्षिदभङ्गयेषत्कामानुजेन सहसात उपप्लुताक्षाः मुनय ऊजुः को वामिकैत्य भगवत्परिचर्ययोच्चैस्तद्धर्मिणां निवसदां विषमस्वभावः तस्मिन् प्रशान्तपुरुषे गदविग्रहे वां को वात्मवत्कुहकयो परिशङ्कनीयः न ह्यन्तरं भगवदीह समस्तकुक्षावात्मानमात्मनि नभो नभसीव धीराः पश्यन्ति यत्र युवयोः सुरलिङ्गिनो किं व्युत्पादितं ह्युदरभेदि भयं यदोऽस्य तद्वाममुष्य परमस्य विकुण्ठभर्तुः कर्तुं प्रकृष्टमिह धीमहि मन्ददीभ्यां लोकानि दोव्रजतमन्तरभावदृष्ट्या पापीय शस्त्रय इमेरिपवोऽस्य यत्र तेषामितीरिदमुभाववधार्य घोरं तं ब्रह्मदण्डमनिवारणमस्त्रपूगैः सद्यो हरेरनुचरावुरुबिभ्यतस्तत्पादग्रहावपददामधिकादरेण भूयादखोनि भगवद्भिरकारिदण्डो यो नौ हरेदसुरहेळनमप्यशेषं मावोऽनुतापकलया भगवस्मृतिघ्नो मोहो भवेदिह तु नौ व्रजतो रथोधः